मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा पुजारी. आज मी तुम्हाला दोडक्याची चटणी कशी करायची ती रेसिपी सांगणार आहे. त्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय लागते ते बघा. हे सामान आहे: दोडक्याचे साल, 4 मिरच्या घेतल्या आहेत, एक चमचा जिरा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि हे आहे खोबरं आहे. आता आपण दोडक्याची चटणी करूया. तुम्ही सामान बघू शकता काय काय घेतलं. दोडक्याची साल धुवून पुसून घेतलेले आहे आणि मी कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल टाकूया. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण पण टाकू शकता. लसूण तीळ पण तुम्ही टाकू शकता. मी ऑप्शनल आहे, तुम्ही लसूण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लसूण वगैरे नसेल आवडत तर ही लसूण हे ऑप्शनल आहे. चांगलं तेलामध्ये मिरच्या फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवाज येत असेल मिरच्यांचा तडतड होत आहे. नंतर त्यामध्ये आपण टाकूया हे खोबरं. हे पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लाल होऊ द्यायचं नाही आहे खोबरं. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि हे छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. जर तुम्ही गॅस मोठा केला तर हे खोबरं सगळं जळून जाण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही तुमचा गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. पण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं. नंतर आपण टाकणार आहोत हे खोबऱ्याचे साल, दोडक्याचे साल टाकणार आहोत आपण सगळे. हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे साल दोडक्याचे. आणि दोडक्याचे साल धुवून स्वच्छ करून